नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर शिवस्मारकाला मुहूर्त सापडलाय. 24 डिसेंबरला म्हणजे येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रस्तावित शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. खरं तर हा एक निवडणुकीचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन बटन दाबून कदाचित पंतप्रधान करणार आहेत. एवढंच नाही तर भूमिपूजन आणि जलपूजनाचा मान छत्रपती शिवाजी महाराजांचे सध्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांना दिला जाणार आहे. त्यामध्ये भाजपची काही खेळी आहे का, यावरही आपण चर्चा करणार आहोत. एवढंच नाही तर हे जे भव्य दिव्य असं शिवस्मारक आहे, ज्यासाठी 3600 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे असं सरकार म्हणतं आहे, या शिवस्मारकाची गरज आहे का आणि ते समुद्रात बांधायची गरज आहे का? काहींचं असं म्हणणं आहे, इतका महत्त्वाकांक्षी प्रकल्प करू नका की तो कधी पूर्णत्वासच येणार नाही. कारण बरोबर 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1996 मध्ये पहिल्यांदा तेव्हाच्या युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारकाचा प्रस्ताव आणला होता. त्यावर बरीच चर्चा झाली होती. कसं असावं, कसं बांधावं, कसं उभारावं, यावरही चर्चा झाली होती. आज 20 वर्ष लोटले, अजूनही शिवस्मारक कागदावर आहे. आता त्याला मुहूर्त सापडला आहे, पण विरोध सुद्धा होतोय. यावरच आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. प्रस्तावित शिवस्मारकावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत. मुद्दा क्रमांक 1, प्रस्तावित शिवस्मारकाला पर्यावरणवादी आणि मच्छीमार संघटनांचा विरोध योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 2, समुद्राऐवजी जमिनीवर भव्य शिवस्मारक उभारण्याची मागणी पटते का? जवळपास 3500 कोटी म्हणजे 3600 कोटींच्या शिवस्मारकाऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मान वंशजांना देण्यामागं भाजपची राजकीय खेळी आहे का? हे होते आपले चर्चेतले मुद्दे, ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण, त्याचबरोबर मुंबई भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, तसंच राजकीय विश्लेषक अजित सावंत आहेत. आपल्यासोबत पुण्यावरून आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते विकास पासलकर सुद्धा. तसंच थोड्या वेळानंतर आपल्यासोबत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे सुद्धा येणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. साहजिकच शिवस्मारक जे बांधलं जातंय त्याला सर्व स्तरातून विरोध होतोय. तो विरोध का होतो हे आपण आधी जाणून घेऊया. मी थेट जातोय विकास पासलकर यांच्याकडं, जे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत. विकास पासलकर, या प्रस्तावित शिवस्मारकाला संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा महासंघ असेल किंवा पुरुषोत्तम खेडेकर असतील, यांचा विरोध का आहे? आशिषजी, आपण जे म्हणताय की मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, पुरुषोत्तमजी खेडेकर यांचा कुठल्याही प्रकारे या शिवस्मारकाला विरोध नाहीये. विरोध असण्याचं काही कारण नाहीये. यामध्ये भूमिका अशी आहे की स्मारकामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत, त्या योग्य त्या पद्धतीने व्हाव्यात. स्मारक एक दिवसामध्ये तयार होणार नाहीये. लाखो करोडो रुपये याच्यावरती खर्च होणार आहेत आणि हे स्मारक महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आणि जगाला दिशादर्शक असं स्मारक झालं पाहिजे. आणि हे स्मारक करत असताना कुठेही कुठल्याही प्रकारच्या
पर्यावरण किंवा वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे स्मारक अडकू नये. कारण एवढ्या वर्षामध्ये गेल्या 20 वर्ष समाजाची, शिवभक्तांची ही अतिशय प्रामाणिक मागणी आहे. भावना अतिशय तीव्र आहेत. समाजाला आणि शिवभक्तांना असं वाटतं की ज्या छत्रपतींचं नाव घेऊन या देशामध्ये आणि या राज्यामध्ये समाजकारण, राजकारण केलं जातं, त्या ज्या छत्रपतींनी सर्वसामान्य रयतेचं स्वराज्य उभं केलं, अशा राजाचं भव्य दिव्य स्मारक होत असताना ते कुठेही कायद्याच्या, नियमांच्या, विचारवंतांच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू नये. यामुळे त्या ठिकाणी आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ या तत्सम संघटना ज्या आहेत त्यांना या स्मारकामध्ये स्मारक झालंच पाहिजे, ह्या आमच्या सर्व शिवभक्तांच्या अतिशय मनाने आणि अंतकरणापासूनच्या भावना आहेत. आणि त्या स्मारकाला कुठेही विरोध व्हावा ही आमच्या कुणाच्याही मनामध्ये ती भावना नसून, तथापि ते तसं होऊ नये यासाठी आणि स्मारक कुठल्याही कचाट्यामध्ये अडकू नये ही खऱ्या अर्थाने आमची प्रामाणिक अशी भूमिका आहे. पण जे पुरुषोत्तम खेडेकरांचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की समुद्रातलं प्रस्तावित शिवस्मारक होता कामा नये, त्याऐवजी ते जमिनीवरती झालं पाहिजे. एवढंच नाही तर जो घोड्यावरचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. आशिषजी, त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण समजून घ्या की ते जे म्हणतात की टेक्निकली दृष्ट्या घोड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ जो पुतळा होणार आहे तो घोड्याची साईज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीरयष्टीची साईज याच्यामध्ये ते टेक्निकली मुद्दा उपस्थित करतात आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये आज हा पुतळा होतोय. ते युद्धाची परिस्थिती नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये सर्वसामान्य रयतेचे राजा होण्याचं एक खूप मोठं धाडस केलेलं आहे. धर्म, सगळ्या संकल्पनांना, रूढी परंपरांना छेद देऊन सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा राजा झालेला आहे आणि त्यांनी सर्व प्रजेला सुखी केलेला आहे अशी एक भावना आहे. आणि त्यामुळं टेक्निकली त्यांचे मुद्दे आहेत. स्मारकाला कुठेही त्यांचा विरोध नाहीये किंवा विरोध असण्याचं काही कारण नाहीये. ज्या सूचना आहेत, कुठेतरी हे स्मारक समाजाच्या भावना ना ठेच पोचू नये अशीच त्यांची भावना आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना त्यावेळेस 700 एकर मध्ये ते स्मारक मुंबईमध्ये व्हावं किंवा राजभवनाच्या जागेवरती व्हावं ही आमची मराठा सेवा संघाची जुनी मागणी आहे. परंतु समुद्रामध्ये स्मारक होताना कोणीतरी पर्यावरणवादी निघेल, कोणीतरी विचारवंत पुढे येईल आणि कुणीतरी न्यायालयामध्ये जाईल आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या स्मारकामध्ये काहीतरी वाद निर्माण होतील आणि ते वाद निर्माण झाल्यानंतर मागचे 20 वर्ष मग युती सरकारचं सरकार होतं, युतीनंतर आघाडीचं सरकार आलं आणि आघाडीनंतर आता भाजप, देवेंद्र फडणवीस आणि यांचं सरकार आलेलं आहे. या सरकारच्या माध्यमातून हे होत असताना कुठेही इथे समाजाच्या भावनांची ठेच पोचू नये, हे स्मारक निर्विघ्नपणे पार पडावं यामध्ये कुठेही विरोध नाहीये. तर या टेक्निकली बाबी आहेत. त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जे या ठिकाणी जे मत व्यक्त केलेलं आहे की अनेकदा जे ग्रामीण भागातून आलेले लोक समुद्रामध्ये स्मारक होत असताना 3-4 महिने त्या ठिकाणी बोटी त्या ठिकाणी आतमध्ये जातील का, हे काही असे मुद्दे केलेले आहेत. पावसाळ्याच्या काळात ते बंद असणार आहे. काही पर्याय उपलब्ध करून दिले. पावसाळ्याच्या काळामध्ये ते 4 महिने बंद राहील. फक्त ते हे टेक्निकली मुद्दे आहेत आणि त्याच्यावरती जर सोल्युशन तुम्ही सीलिंग करत असाल, तुम्ही त्या पद्धतीने तिथं जाण्यासाठी काय सुविधा करत असाल, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी येतात किंवा शिवभक्त येतात, त्यांना या ठिकाणी बोटींमधून जाताना त्यांना तो चार्ज पडू नये. हा 1 दिवसाचा विषय नाहीये, अनेक वर्षाचा हा विषय आहे. त्यामुळे त्यांनी हे टेक्निकली मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांचा या स्मारकाबद्दल ठीक आहे पासलकर, ठीक आहे असंच होतं नेहमी. विषय कधी डायल्यूट होतो हे कळत नाही. सकाळचा विरोध संध्याकाळपर्यंत मावळलेला असतो हे आम्ही नेहमी बघत आलेलो आहोत. पत्रकार अजित सावंत, विषय तोच आहे.
मराठा आरक्षणाचा विषय असू दे, शिवस्मारकाचा विषय असू दे, संघटनांकडून आधी तीव्र विरोध होतो आणि नंतर मग सत्ताधारी अशी काही जादूची कांडी फिरवतात की हळूहळू तो विरोध मावळायला लागतोय. पण शिवस्मारकाचा जो मुद्दा आहे, फिजिबिलिटीचा विचार करता हे जे शिवस्मारक आहे 3600 कोटी रुपयांचं आता बांधलं जाऊ शकतं, ते समुद्रामध्ये करणं, बेटावरती करणं आणि तिथं इतका मोठा कालावधी आहे आणि जो सांगितला जातो कालावधीत पहिला टप्पा पूर्ण करू, त्याविषयी अजून ते नेमकं काम कधी सुरू होणार, कसं होणार, त्याचं बिडिंग, ह्या सगळ्या प्रोसेस बघितल्यावरती इतका महत्त्वाकांक्षी प्रकल्प जर का आपण राबवायला घेत असू तर त्याची डेडलाईन सरकारनं द्यायला पाहिजे. एवढंच नाही तर असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेताना जनतेला आणखीन विश्वासात घेतलं पाहिजे, हरकती सूचना देऊन त्याविषयीची मतं मागवली गेली पाहिजेत, असं वाटत नाही? आशिष, पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं प्रत्येक आम्हा मराठी माणसांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि एक वेगळंच स्थान आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि नेहमी भावनेचं राजकारण करणारा भारतीय जनता पक्ष हा जो पक्ष आहे त्याने हे नक्कीच चांगलं ओळखलेलं आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल, घेऊ शिवछत्रपतींचा आशीर्वाद, देऊ भाजपाला साथ, ही घोषणा घेऊनच त्यांनी निवडणूक लढवली. आणि महाराष्ट्रामध्ये असं आहे ना की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं नाव घेतलं की लोकांच्या भावनांना हात घालता येतो आणि आपली दुकानदारी चालू ठेवता येते. हे सरकारमधले लोक ओळखतात आणि की शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांनी संघटना चालवतात तेही ओळखतात. आणि म्हणून येणं केनं प्रकारानं आम्ही काहीतरी मोठं भव्य घडवतो आहे. 192 फुटाचा पुतळा. आता बघा ना, आता जे मुद्दे पुढे आले आहेत, म्हणजे कुठल्याही कारणाने असून देत, पुरुषोत्तम खेडेकरांनी जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत ते लक्षात घेतल्यावरच आपल्याला समुद्रामध्ये 4 महिने बंद राहील, गोरगरिबाला जाता येईल का आतमध्ये समुद्रामध्ये, तिकडे बोटीने जाण्याचा खर्च किती होईल, ज्या क्षणी मनात विचार येईल की आज छत्रपती शिवाजी महाराजांची पायधूळ आपल्या मस्तकी लागली पाहिजे असं वाटल्यानंतर तिथे पोचता आलं पाहिजे आपल्याला. पहिला मुद्दा हा आहे, स्मारक जिथे बनवायचं आहे तिकडे. जर महाराष्ट्रातल्या गडकोटांचं संवर्धन झालं असतं तर मला वाटतं जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं असतं आणि गोरगरीब माणूस तिकडे जाऊन तिथून प्रेरणा घेऊ शकला असता. मला वाटतं हे सगळं टाळून तिथे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, आता विकास पासलकर म्हणाले, सर्वसामान्यांचं, बहुजनांचं, गोरगरिबांचं, रयतेचं राज्य स्थापन केलं. अरे पण रयतेच्या पोटावर मारूनच तुम्ही आता ते स्मारक निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याला क्लेश होतील. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, वृक्षांचं रक्षण करण्यासाठी एक खास पत्र सगळ्या आपल्या गावगावच्या सुभेदारांना आणि सरदारांना आणि जहागीरदारांना पाठवली की वृक्षतोड कुठेही होता कामा नये, वृक्षांचं रक्षण झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. कुठल्याही युद्ध मोहिमांमध्ये रयतेच्या दानाला किंवा काडीला हात लागता कामा नये असा आदेश त्यांनी दिला. आज त्यांच्या पोटावरती पाय आणण्याचा प्रयत्न या स्मारकाच्या मुळे होणार नाही का? आज जे मच्छीमार म्हणतायत 80,000 अगदी बरोबर आहे अजित सावंत. या संदर्भात आपण बोलतो आहोत. पुण्याला आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, जे या संदर्भातली केस लढतायत, जी ग्रीन ट्रायब्युनलमध्ये गेलेली आहे. शिवस्मारकाच्या विरोधात याचिका ही ग्रीन ट्रायब्युनलमध्ये गेलेली आहे. असीम सरोदे, हाच मुद्दा आहे की शिवस्मारकाला जो विरोध मच्छीमार संघटनांकडून किंवा पर्यावरणवाद्यांकडून होतोय, तर तो का होतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे याचिकाकर्ते आहेत ते शिवाजी महाराज विचारवादी असे लोक आहेत. शिवाजी महाराजांचे विचार पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रतिकात्मक पद्धतीने, सिम्बॉलिक पद्धतीने पुतळ्याच्या स्वरूपात शिवाजी महाराज खूप मांडले. आता आपल्याला शिवाजी महाराजांना मित्र म्हणून भेटायचं आहे, शिवाजी महाराजांना माणूस म्हणून ओळखायचं आहे, शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आणायचे आहे. प्रश्न आहे, कोणत्या राजकीय लोकांमध्ये हिंमत आहे का शिवाजी महाराजांचे राजकीय विचार फॉलो करण्याची? कोणत्या तरी पक्षामध्ये, कोणत्या तरी संघटनेमध्ये हिंमत आहे का शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्षात आणण्याची? नाही आहे, हे आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळेच हे जे स्मारक बांधण्यात येत आहे हे आपल्याला शिवाजी महाराजांचा वैचारिक पराभव झाल्याचं हे लक्षण आहे. हे सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे. 3,600 कोटी रुपये लोकनिधीचा चुराडास या जाणत्या राजांनी कधीच होऊ दिला नसता, हे सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. मी नुसती वकिली करत नाही, मी विषयांची वकिली करतो. हा विषय इतका महत्त्वाचा आहे जो शिवाजी महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवणारा विषय आहे. आणि पर्यावरणासाठी ज्यांनी, तुम्ही आता सांगितलं की 4थ्या वर्गाच्या धड्यामध्ये
4थ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये धडा आहे शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक विचार. इंग्लिश मिडियमच्या पण याच्यामध्ये आहे रॉयल एडिक्ट ऑफ शिवाजी महाराज, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की एक जरी झाड तोडलं तरी काय शिक्षा करण्यात येईल. तिथे हे सगळा समुद्र उद्ध्वस्त करायला निघालेले आहे. म्हणजे समुद्रामधली मासे, तिथले डॉल्फिन, तिथली सगळे जीव जलचर सृष्टी ही सगळी नष्ट करून 40 एकरचा प्लॅटफॉर्म जवळपास तिथे बांधण्यात येणार आहे. जिथे बेट म्हणून सरकार सांगत आहे ते बेटच नाही, तो फक्त ओटी आल्यावर काही खडकाळ भाग वर येणारा भाग आहे, त्याला हे आउटक्रॉप म्हणतात. आणि सगळी फसवणूक सुरू आहे. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे घ्यायचं असते, पर्यावरण संमती घ्यायची असते. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला बांधायचा पुतळा बांधा, पण काहीतरी तुम्ही नियम पाळाल की नाही. नियम पाळणारा म्हणून शिवाजी महाराज हा माणूस होता की नाही. शिवाजी महाराज हे छत्रपती का झाले, शिवाजी महाराज जाणता राजा का झाले. नुसतं स्टिकर लावून होणार आहे का. महाराज तुम्ही केव्हा येणार असं भीक मागून होणार आहे का. आपल्या डोक्यात शिवाजी महाराज असले पाहिजे, आपल्या वागणुकीत शिवाजी महाराज असले पाहिजे. त्याच्यासाठी याचिका खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला असं वाटते की आपण जे करतो आहे की 6-7 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये शिवछत्रपती स्मारक आपण उभारणार. तिथे जवळपास 40 ते 42 एकरचा एरिया हा आपण सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणार. मग आता पर्यावरण संमती घेणं आवश्यक आहे. तर सरकारने सांगितलं की जनतेच्या हिताचा हा प्रोजेक्ट असल्यामुळे याला पर्यावरण संमतीची पासून मुभा द्या, सूट द्या. आणि पर्यावरण मंत्रालयाने त्याला सूट दिली. एवढ्या मोठा आश्चर्यकारक गोष्ट दुसऱ्या कोणत्याही राज्य सरकारने केलेली नाही आहे, मला आपल्याला सांगायचं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या शिवाजी महाराजांनी सगळे जलदुर्ग हे कोळी समाजाच्या भरोशावर टाकले आणि त्यांना सेनापती पद देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही हे सगळे गड किल्ले रक्षण करायचं, त्याच सगळ्या मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न याच्यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. ते पण जाणत्या राजाला पटलं नसतं. आणि म्हणून मला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारावा वाटतो स्वतःला की शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं. शिवाजी महाराजांनी पुतळ्यावर खर्च नका करू असं सांगितलं असतं आणि सांगितलं असतं की हे लोकांच्या उपयोगासाठी करा, माणसं उभे करा, पुतळे काय उभे करता असं शिवाजी महाराज म्हणाले असते. आणि तेच उत्तर आहे. ते आहे गव्हर्नन्स बद्दलचं उत्तर, ते आहे प्रशासन व्यवस्था कशी चालवायची याच्याबद्दलचं उत्तर. अगदी बरोबर आहे आशिष सरोदे, अगदी बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी अनेक प्रश्न विचारले असते. शिवाजी महाराजांनी हाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विचारला असता की शिवस्मारकाचा विषय तुम्ही निवडणुकीत कशाला आणताय. येत्या शनिवारी पंतप्रधान मुंबईमध्ये आहेत आणि ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्याचा जो भव्य दिव्य कार्यक्रम बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे, तिथं इतर काही प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. त्याबरोबरच शिवस्मारकाचं भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान करणार आहेत. भालचंद्र शिरसाट, तुम्ही शिवस्मारकाचंही राजकारण केलं. नाही, एक गोष्ट अत्यंत चांगली आहे. या संकल्पनेला विरोध करणारे किंवा त्याच्यात मुद्दे उपस्थित करणारे सर्व शिवभक्त आहेत असं स्वतः म्हणतायत. ते खरोखर शिवभक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर आहे. त्यांचं स्मारक झालं पाहिजे याबद्दल त्यांच्या मनात दुमत नाही. दुमत आहे ते भाजपने केलं एवढंच त्यांची अडचण आहे. पूर्वी युतीच्या काळात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी संकल्पना मांडली, ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. सन्माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी त्याचा पुनरुच्चार 2008मध्ये केला. अशोकराव चव्हाणांनी निवडणुकीच्या पूर्वी आणि नंतर दोन्ही वेळा घोषणा केली, अरबी समुद्रात आम्ही शिवस्मारक बांधणार. तेव्हा यापैकी कोणी विरोध केल्याचं मला आठवत नाही. 100 कोटीची तरतूद 2014मध्ये 6 फेब्रुवारीला केली गेली. माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी 100 कोटीची तरतूद केली, त्याचं पूर्णपणे जाहिरात केली, शिवस्मारकाला सुरुवात झाली. त्यावेळेला यापैकी कोणी दिसले नाहीत. त्यावेळेला तिथले मच्छीमार बंधूही दिसले नाहीत. आज भाजप हे करायला लागल्यावर मात्र काही लोकांच्या पोटात पोटशोळ उठणं स्वाभाविक आहे. मच्छीमारांचे प्रश्न योग्य आहेत. त्यांचं जे काही नुकसान होणार आहे त्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आत्ता 9:30 वाजता त्यांनी बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये मच्छीमारांशी ते चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेतून मच्छीमारांना योग्य तो न्याय दिलाच जाईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. परंतु ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलं आहे त्यांना पचनासाठी कुठला हाजमोला द्यायचा हे जरा सांगणं कठीण आहे. आणि भारतीय जनता पार्टी अस्मिता महाराष्ट्राची जी आहे
महाराष्ट्राची का पूर्ण देशाची अस्मिता ही, आणि देशाच्या अस्मितेचं राजकारण करत नाहीये. देशाच्या अस्मितेचं जर प्रतीक उभारत असेल तर ते युनिटी, शिवस्मारकाच्या मुद्द्याचं राजकारण मोदींच्या कार्यक्रमातून होतंय की नाही सांगा. शनिवारी स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल या देशाची अस्मिता आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच 182 मीटरचा जेव्हा उभारणार त्यावेळेला तत्कालीन महाराष्ट्र नाही, माझ्या प्रश्नाला बगल देऊ नका. शनिवारी जो कार्यक्रम आहे तो निवडणुकीचा कार्यक्रम आहे, त्यात तुम्ही शिवस्मारकाचं भूमिपूजन काय आटोपता? शनिवारचा कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम आहे असं आपलं मत आहे. हो, मुंबईतले 5 ते 6 महत्वाकांक्षी प्रकल्पांचं त्यामध्ये उद्घाटन आणि भूमिपूजन आहे. मी वाचून दाखवतो. शनिवारचा जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम आहे सगळ्यांना समजू द्या. त्यामध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन, मुंबई मेट्रो मार्ग 2चं उद्घाटन, तो दहिसर, चारकोप, वांद्रे, मानखुर्द असा मार्ग आहे नवा. झालं. मुंबई मेट्रो मार्ग 4चं उद्घाटन, वडाळा, घाटकोपर, तीनहात नाका, ठाणे, कासारवडली. त्यानंतर रेल ऑन रेल प्रकल्पाचं उद्घाटन, आणि त्यामध्येच तुम्ही शिवस्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आटपून घेताय. हा निवडणुकीचा कार्यक्रम नाही तर काय? आपण चुकीची भाषा वापरताय. आटपत नाही, करतोय. शिवस्मारकाचं उद्घाटन अरबी समुद्रात होणार आहे. जाहिरात आहे की नाही सांगा मला. जाहिरात म्हणजे जे कार्यक्रम आहे कार्यक्रमाची जाहिरात करणार राजकीय पक्ष. त्या शिवस्मारकाचं भूमिपूजन कसं आलं? जर का इतका महत्वाकांक्षी राज्याचा अस्मितेचा प्रश्न म्हणता तुम्ही, राज्याच्या तो निवडणुकीचा कार्यक्रम आटोपतात. या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. देशाचे जे पुरुष आहेत, विकास पुरुष आहेत, देशाचे जे आदर्श आहेत, त्यांची स्मारकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही स्मारकाचं भूमिपूजन केलं. त्यांचं आता काम अजूनही हिंदू मिलची जागा मिळालेली नाही. हिंदू मिलच्या जागेमध्ये काम सुरू झालेलं आहे. जागा मिळालेली नाही. आपली माहिती एनटीसीने हँडओव्हर केली आहे. एनटीसीने हँडओव्हर करून तिकडे ते जुनं स्ट्रक्चर तोडून तिथे साफ करण्याचं काम राज्य सरकार 1250 कोटी देते झालेलं आहे. 4 एनटीसीला 1250 कोटी देते. राज्य सरकार हे 100% पैसे देणार. हिंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार. ते होणार, ते सगळ्यांना माहिती आहे. मग होणार. मग तुमच्या पोटात का पण अजूनही वाद मिटलेला नाही. कसला वाद? कसला वाद? जमिनीचा वाद, जागेचा हँडओव्हर करण्याचा वाद, पैसे जे हमी द्यायचा वाद. कोणाचा वाद? केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्हीकडे भाजप हो, नगर विकास खात्यात दिल्लीला चक्रा मारताय, अजून वाद मिटत नाही. हिंदू मिल विषय आपण नंतर विषय करू. तो स्वतंत्र डिबेटचा विषय आहे, स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. शिवस्मारकाविषयी बोला. आणि मग ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय, काही ठराविक लोक, काही लोकांना हाताशी धरून आता जे काही उभं करतायत, जे काही विरोधाचं राजकारण करतायत, टेक्निकल मुद्दे काढतायत, मला वाटतं टेक्निकल एक्सपर्ट यांच्यापैकी कोणी नाही. यांच्यापैकी कोणी ते वकील आहेत, ते ग्रीन ट्रायब्युनल मध्ये याचिका घेऊन गेलेले आहेत आणि राज्य सरकारला नोटीस धाडलेली आहे. ग्रीन ट्रायब्युनलनी, असीम सरोदे जी ग्रीन ट्रायब्युनलनी राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे, त्यामध्ये काय म्हटलंय सांगा. आम्ही जे आरोप केलेले आहेत ते पटल्यामुळेच ती याचिका दाखल करून घेण्यात आली. त्याच्यानंतर सरकारला आणि सगळ्याच यंत्रणांना उत्तर द्यायला सांगितलेलं आहे आणि सरकारने अत्यंत बगल देणारं उत्तर दिलेलं आहे, कारण की त्यांच्याजवळ दिशाभूल करण्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि आता ते भाजपचे प्रवक्ते डॉक्टर आहेत की काय मला माहीत नाही, सतत पोटशूळ आणि पोट दुखणे आणि हे सगळं बोलतायत ते. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आधीचे सरकार होते तेव्हा तो पॉलिसी लेवलवरचा मुद्दा होता. आता तुम्ही इम्प्लिमेंटेशनच्या लेवलवर आणलेला आहे. जेव्हा इम्प्लिमेंटेशन होत असते तेव्हाच आपण कायद्याचा आवाज उठवू शकतो. त्यामुळे अत्यंत लोकशाही मार्गाने हे मच्छीमार लोक आणि काही मराठा समाजाचे पण लोक यांनी मिळून ही याचिका दाखल केलेली आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि लोकशाही मार्गानेच ते मला वाटते काळे झेंडे दाखवून काहीतरी नरेंद्र मोदींचा निषेध करणार आहेत. आता लोकशाही मार्गाने अशा प्रकारचे निषेध करणं, आपण न्यायालयात जाणं, हे मार्ग उपलब्ध असल्यामुळे ते वापरत आहेत. ते लोक चुकीचे आहेत असं म्हणणं मुळात मूर्खपणाचं ठरवू. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, ते कोर्टात गेले. लक्षात घेतलं पाहिजे की पोटात दुखण्याचा काही प्रश्न नाही आहे. प्रश्न हा पर्यावरणाचा आहे. प्रश्न हा कायमस्वरूपी. ठीक आहे. असीम सरोदे आपल्या सोबत जे पॉलिसी मेकर पक्ष आहेत त्यांचे सुद्धा प्रतिनिधी आहेत. आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांच्याकडे जाऊया. असीम सरोदे, विद्याताई चव्हाण, तुमच्या सरकारनं याचं श्रेय घेतलेलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की आमच्या काळात 42 परवानग्या आम्ही आणल्या आणि त्यानंतर आता कुठं पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करतायत, त्यामुळे खरं श्रेय हे आमचंच असं काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतंय. ते जरी काँग्रेसचे असले तरी ते आघाडी सरकार म्हणून म्हणतात.
नाही, पण हे खरंच आहे ना, ह्याच्यामध्ये काही दुमत असायचं कारणच नाही आहे. ज्या परवानग्या आणि जे आम्ही केलं त्याच्यावरती पुढे आयत्या बिळावर नागोबा असण्याचं काम भाजप करते. आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत आणि त्याचं प्रचाराचं नारळ फोडायचं आणि त्याचं सगळ्याचं क्रेडिट घ्यायचं. म्हणजे ते इंदू मिलचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, मराठा मोर्चांचं मराठा आरक्षण देण्याचं स्वतःचं कौतुक असो, किंवा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवणार आहे त्याचं क्रेडिट घेण्याचं काम हे फक्त भाजपच करू शकतं. कारण भाजप हे मुख्य करून सत्तेत आलं कसं ह्याचा जर आपण त्यांना शिवछत्रपतींचा आशीर्वाद आहे, त्यांनी रायगडावर जाऊन घेतला होता. ते अजूनही नाही, त्याला नाही. कळलेलं नाही. नाही शिरसाट थांबा, तुम्हाला ते लागली त्याला संधी अजूनही दिली की तुम्ही कळलेलं बोलू नाही. नका. तुम्ही थांबा, ताई कंटिन्यू नाही, करा. शिरसाट फार मोठ्या आवाजाने बोलतायत, पण शिरसाटांना म्हणा तुम्ही किती त्यांना एकदम ओरडून आशीर्वाद बोलला. आहे. नाही, त्याला कळलं नाही. मला अजून नाही, कसं आलं? नाही, एक मिनिट, तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्यांचं सरकार जे आलं ते जाहिराती आणि चॅनलच्याच माध्यमातून आलेले आहे. तेव्हा जाहिरातबाजी करायची आणि आपल्याला जिथे जिथे श्रेय घेता येईल ते करायचा प्रयत्न हे लोक करतायत. आणि आता नरेंद्र मोदींना बोलवून इथे उद्घाटन करायचं, पण हे जे सगळं म्हणजे तुम्ही जे हे करताय ते सगळं आम्हीच केलेलं आहे ना, त्याच्यात खोटंच नाही. आघाडी सरकारमध्ये जे कार्यक्रम आम्ही ठरवले, ज्या जमिनी मिळवण्याचे, हे जयंत पाटील आमचे जे मंत्री होते त्यांनी हा मुंबईचे स्पॉट शोधून पालकमंत्री काढलाय. असताना त्यांनी पालकमंत्री समिती स्थापन असताना अत्यंत मेहनत करून, आणि हे तेव्हा सगळे ते स्पॉट बघायला जाणं, त्याची परवानगी मिळवणं, ही सगळी कामं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्येच झालेली आहेत. फक्त तुम्ही आता निवडणुकांच्या पण लोक, मुंबईतले लोक हुशार आहेत हो. म्हणजे मुंबईच्या निवडणुका जरी डोळ्यापुढे ठेवून जरी ते करत असले, म्हणजे तुम्ही किती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, तुम्ही अगदी पंतप्रधानांना बोलून सगळे उद्घाटनं जरी केली, तरी मुंबईचे रस्त्यांवरचे खड्डे असतील, नालेसफाईचे घोटाळे असतील, तुम्ही 25 वर्षामध्ये किती भ्रष्टाचार केला. नाही, तुम्ही विषांतर करू नका, विषांतर करू नका. शिवस्मारकाच्या श्रेयवादाचं राजकारणाचा विषय आहे. मुंबईच्या आपण ब्रेक नंतर महापालिका याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तोंडावर आहेत म्हणून की ते नारळ शिवस्मारकाचं फोडतायत, जे उद्घाटनं श्रेयवाद करतायत, घेण्याचा तर ते राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये या प्रत्येक पक्षाचा काय स्टेक आहे. अजित सावंत, तुम्हाला काय बोलायचं? मित्र पक्षाला सुद्धा श्रेय मिळणार नाही याचे डावपेच यांनी आधीच आखलेले आहेत. कसे काय? आज उद्धव ठाकरेंना सांगावं लागलं की सन्मानाने बोलवणार असाल तरच जाऊ, म्हणजे ही वेळ त्यांनी आणली की तिथेही यांचं राजकारण आहे. म्हणजे इतर विरोधी पक्षाला मिळालं नाही, काँग्रेसला नाही मिळालं, राष्ट्रवादीला नाही मिळालं, ठीक आहे, पण आपल्या युतीत आपल्या सोबत सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या नाही त्याचं श्रेय मिळू नये ह्याच्यासाठी सुद्धा हे डावपेच लढवण्यामध्ये दंग आहेत. का हो, भाजपनं मित्र पक्षालाही सन्मानानं बोलवलं नाहीये? नाही, भाजप काय करतंय याची चिंता काँग्रेस, राष्ट्रवादी यांना जास्तच पडलेली आहे. अहो, काय झालंय? शिवसेनेचा सरळ आरोप आहे. जर राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सरकारमध्ये ही संकल्पना आली, 100 कोटीची तजवीज केली, प्रामाणिक प्रयत्न केले, कोंबडा कोणाचंही हरवू दे, पहाड झाल्याशी महत्व आहे. शिवस्मारक आम्हाला हवं आहे. बस ठीक आहे, शिवस्मारक शिवस्मारक हवंय. आम्हाला हवंय. भाजपकडं शिवछत्रपतींचा आशीर्वाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निघालेले आहेत आणि मुंबईत शनिवारी येऊन ते शिवस्मारकाचं भूमिपूजन करणार आहेत. श्रेयवादाची लढाई काय आहे ना, ही आता बोलण्यातून दिसलेली आहे. पुढच्या भागात आपण त्यावरच चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा, शिवस्मारकावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय का? 88% लोक म्हणतायत हो, श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय. भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय विकास पासलकर यांच्याकडं. विकास पासलकर, यामध्ये राजकारण असं होतंय, अनेकांना असं वाटतंय की जो भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये भूमिपूजन आणि जलपूजनाचा मान छत्रपतींचे वंशज म्हणून उदयनराजे आणि संभाजीराजे यांना दिला चालला आहे. यामध्ये तुम्हाला भाजपचं राजकारण दिसतंय का? नाही, 100% आशिषजी, यामध्ये भाजपचं राजकारण दिसतंयच आहे. कारण हजारो वर्ष किंवा या 350 वर्ष मागचा इतिहास जर आपण घेतला तर या देशामध्ये बहुजन समाज, सर्व शिवभक्त हे छत्रपतींना मानणारे आहेत. छत्रपतींच्या नंतर त्यांच्या रक्ताला मानणारे आहेत. आणि म्हणून सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी ही खऱ्या अर्थाने बहुजन समाजामध्ये, सर्व शिवभक्तांमध्ये या घराण्यांबद्दल आज देखील 21व्या शतकामध्ये अत्यंत प्रेमाची भावना आहे आणि आदराची भावना आहे. आणि म्हणून राजकीय दृष्ट्या
छत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा हा प्रारंभ करताना, जलपूजन करताना या दोन घराण्यातील दोन राजांना बोलवलं. उदयन महाराज आणि संभाजी राजे यांना बोलवल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची भावना ही छत्रपतींना बोलवलं, त्यांना मोठा स्थान दिलं, सन्मान केला त्यांचा. आणि मग याचं बरोबर जे काय भाजपला जे राजकारण करायचंय ते बरोबर करतायत. त्यामुळे त्यांनी इथल्या जनमानसाची जी नाडी आहे ती ओळखलेली आहे की आज 350 वर्षानंतर सुद्धा आणि 21व्या शतकामध्ये जग हे ग्लोबल विलेज होत असताना किंवा कॉम्प्युटरच्या युगामध्ये किंवा विज्ञान युगामध्ये सुद्धा अजून महाराष्ट्रातील जनता ही भावनिक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं वेपन आहे आणि म्हणून हे वेपन वापरलं पाहिजे अशा पद्धतीचं मला असं वाटतं. पण शिरसाट जे म्हणतात की आम्हाला कुठेतरी पोटशूळ उठलाय, अजिबात नाहीये. या राज्यामध्ये भाजपने स्मारक करावं, शिवसेनेने करावं, आघाडीच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने करावं, स्मारक कुणी सुद्धा करावं छत्रपतींचं. शिवभक्त त्यांना डोक्यावरती घेतील. परंतु काय झालंय, भाजपच्या विचारसरणीने जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरामध्ये पोचवायला पाहिजे होता तो त्यांनी कधी पोचवला नाही. नेहमी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्षाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र निर्माण केलं. ज्यांनी जेम्स लेनला या देशामध्ये आणून पुण्यामध्ये संशोधन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईची बदनामी केली. पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा बदनामी झालेली आहे. अशा विचाराच्या लोकांनी आणि अशा विचारांनी आम्हाला सांगण्याची गरज नाहीये की आमची भावना काय आहे. ठीक आहे पासलकर, ठीक आहे. आपला शिवस्मारकाचा मुद्दा आहे, शिवस्मारकाचा मुद्दा आहे पासलकर. ठीक आहे. भालचंद्र शिरसाट, उत्तर द्या. तुम्ही राजकारण करताय, भाजप राजकारण करताय असा थेट आरोप केलाय त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती वेगवेगळ्या टिप्पण्या करण्या इतका काही मोठा नाही. बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिला तरी त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता आणि बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांचे महती आणि पोवाडे गाण्यात घालवलं होतं याची त्यांना जाणीव झाली नाही. परंतु शिवाजी महाराजांची महती आणि पोवाडे सांगायची गरज नाही. ठीक आहे पासलकर, विषय नाहीये, वेगळ्या चर्चेचा विषय आहे तो. नवीन पिढीला ती गरज आहे. नवीन पिढी आज कॉन्व्हेंट मध्ये आहे आणि व्हॉट्सअप मध्ये काय दुसरं आणू नका, मग ते आणखीनच आहे. मग त्यांचे तर काय तिथं PhDs करून बसलेले आहेत. जे सरोदे साहेब पण म्हणत होते की आज इम्प्लिमेंटेशन सुरू झालंय. यापूर्वी ही संकल्पना गेले 9 वर्ष ऑन पेपर आहे. 100 कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी. कोंबडा कोणाचाही अरू दे, पहाड होत आहे. हे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं भाजपला श्रेय घ्यायचं आहे. स्वागत आमच्या काळात होत आहे ना, भूमिपूजन आम्ही करतोय ना, आम्हाला श्रेय द्या. जर 8 वर्ष काँग्रेसने हे केलं असतं तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं, कधी विरोध नसता केला. अरबी समुद्रात का, मी तुम्हाला उदाहरण देतो. स्वामी विवेकानंदाचा पुतळा आणि त्यांचं स्मारक आज समुद्रात आहे. तिथेही आपल्याला होडीने जावं लागतं, बोटीने जावं लागतं. ते एवढं मोठं भव्य स्मारक तिथे आहे. दुसरं उदाहरण देतो, मालवणचा जो किल्ला आहे, मी स्वतः मालवणचा आहे, सिंधुदुर्ग किल्ला. नाही, कन्याकुमारीचं ते स्मारक आहे, त्याला मी पण जाऊन आलेलो आहे. बरोबर. ते हार्डली अर्धा किलोमीटर पण नाहीये, सांगतो ते किनारा लगतच आहे, म्हणजे किनाऱ्यावरच आहे. ते किनाऱ्यावरती नाहीये, किनाऱ्या लगत नाही, अर्धा किलोमीटर, बिलकुल एक 200 मीटर अंतर आहे फक्त, अर्धा किलोमीटर. दुसरं सिंधुदुर्ग किल्ला किल्ला आहे. जेव्हा शिवाजी महाराजांना असं कळलं की मालवणला आपण आलो आणि आपला आरमार आपण करतोय, त्यावेळेला समोर सिंधुदुर्ग, त्याला खडक बघितला, खडकावरती त्यांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला. जर जलदुर्ग बांधू शकतात, जर जलदुर्ग समुद्रात बांधू शकतात, तोही समुद्र आहे तिथे, जवळजवळ 2-2.5 किलोमीटर अंतर आहे. आणि हे राजभवनापासून 1 किलोमीटर वरती आहे. जर जलदुर्ग बांधू शकतात तर अरबी समुद्रात स्मारक का बांधू शकत आताचे नाही? कायदे कोणते आहेत, पर्यावरण विषयक कायदे आहेत देशामध्ये. जलदुर्गाची हायकोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहे. आदर्श सारखी इमारत पर्यावरणाच्या मुद्द्यावरच खारिज झाली होती. त्यांचं म्हणणं असं आहे, सामान्य माणसाचा कन्सर्न काय, माझं स्वतःचं लॉजिक सांगू, इतकं महत्वाकांक्षी करू नका की तो कधी पूर्णत्वास येणार नाही आणि कायद्याशी इतकं खेळू नका. उद्या कोणताही ऐरा गैरा सोम्यासारखा कोर्टात गेला तर कोर्ट त्याला अपहेड करेल. पासलकर तुम्ही थांबा पासलकर जरा. हा, असीम सरोदे हे जे म्हणतायत की पर्यावरणाचा विचारच करू नका, नाही म्हटलं, हे तुम्हाला पटत नाही, मला मान्य आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे.
पर्यावरणाचे जे नियम आहेत ते इतर ठिकाणी खूप जाचक आहेत, मग ते CRZ असेल किंवा अन्य कुठल्या कारणाचे असतील, आणि इथं एकाएकी केंद्र सरकार सैल करतं आहे. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आज तुम्ही ग्रीन ट्रायब्युनलमध्ये गेलात, उद्या जर का कोणी हायकोर्टात गेलं आणि हा प्रकल्प जर का फसला तर मग भाजप काय तोंड दाखवेल? ते मी उत्तर देतो ना, ते काय उत्तर देणार नाही नाही, मला भाजपबद्दल? त्यांना विचारायचं आहे. नाही, आता पासलकर साहेब जे सांगायचा प्रयत्न करत होते ना, तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आशिषजी, की भाजपला हेच पाहिजे आहे की हा प्रकल्प कुठेतरी अडकला पाहिजे. आपण उद्घाटन करून टाकायचं आणि मग म्हणायचं की आता आम्ही बांधू शकत नाही, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. त्यामुळे मला मुद्दा हा मांडायचा आहे की पर्यावरणाची हानी न करता आपण पुतळा कुठे स्मारक दुसरीकडे बांधू शकतो का, त्याच्या पर्यायी जागा अनेक सुचवण्यात आलेल्या आहेत. त्याचा विचार भाजपनी किंवा सगळ्या सरकारने केला पाहिजे. दुसरी गोष्ट, विवेकानंदच्या पुतळ्याचं उदाहरण घ्या किंवा अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदेवीचं उदाहरण घ्या. ज्यावेळेस आपल्या इथे कायदे नव्हते, अमेरिकेत पण कायदे नव्हते तशा प्रकारचे, त्यावेळेस बांधलेले जे पुतळे आहे त्याचं आपण आत्ता उदाहरण देऊन फायदा नाही. आता आपण या प्रमाणात सगळं पर्यावरणाची नासधूस आणि हानी केलेली आहे की आपण स्वतःवर आता नियम लादून घेतले सगळ्याच देशांनी जगातल्या, की आपण आता पर्यावरणाची हानी करून चालणार नाही. मानवी जीवनासाठी हे खूपच धोकादायक ठरेल आणि म्हणून काही नियम आपण घालून घेतलेले आहे. समुद्रामध्ये अशा प्रकारे मानवी हस्तक्षेप करणं हे चुकीचं आहे. ज्यांनी जलदुर्गांची उदाहरण दिलं, जलदुर्गांची उपयोगिता शिवाजी महाराजांनी वेगळ्या प्रकारे सांगितली होती, ती आता पण आहे. त्यामुळे त्याच्याशी पुतळा या विषयाचं किंवा स्मारक या विषयाची तुलना करणं हे पण चुकीचं आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की आपण पर्यावरणाचे नियम पाळून काही गोष्टी करू शकतो, त्याच्याबद्दलची अरेरावी आपण थांबवली पाहिजे. कारण पर्यावरण उत्तर देणार नाही, पर्यावरण डायरेक्ट रिॲक्शन देणार आणि ती रिॲक्शन असणार प्रचंड प्रमाणात ऊन, प्रचंड प्रमाणात पाऊस, लाटांचं प्रमाण इथे या पुतळ्याच्या स्मारकामुळे बदलणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्या पूर्ण मुंबई शहर सुनामी सारख्या मोठ्या वादळाखाली येऊ शकते, याची कल्पना आपल्याला नसेल तर आपण आपल्या पर्यावरण मंत्रालयाला विचारा, असं मला बीजेपीच्या प्रवक्त्यांना सांगायचं आहे. अगदी बरोबर आहे. आता बोला शिरसाट, आता बोला. नाही, एक म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास व्हावा, पर्यावरणाचे नियम पायदळी तोडवावे असा कुठलाही हेतू या स्मारकामध्ये नाही. गेले 10 वर्ष ही चर्चा चालली आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये ही संकल्पना कुठेतरी मूळ धरायला लागली, पण आश्वासनावर आश्वासनं आणि कागदी वाघ नाचवण्यात काँग्रेसचं सरकार गेलं. आज भाजपच्या सरकारने कागदी वाघांची पूर्ण प्रक्रिया करून संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी भूमिपूजन करून काम करायला सुरुवात केलेली आहे. हे सुरुवात केलेली असताना पर्यावरणाला कुठलाही धक्का लागणार नाही. तेथे जाण्या येण्यासाठी पावसाळ्यात कसं जाणार? आज टेक्नॉलॉजी कुठे गेली आहे? समुद्राच्या खालनं बोगदे जात आहेत, समुद्राच्या खालनं 19 किलोमीटरचा रस्ता युरोपमध्ये, समुद्राच्या खालनं गाड्या जातात. आज वेगवेगळी टेक्नॉलॉजी असताना, एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असताना आपण तिकडे कसं जाणार पावसाळ्यात? हो, पर्यावरणाच्या नियमामुळे आदर्शची इमारत जी जमिनीवर आहे, आदर्शची इमारत करायची वेळ आली. आदर्शची इमारत पर्यावरणामुळे नाही गेली. मग कशामुळे गेली? आदर्शची इमारत अशोकराव चव्हाणांच्या ती बेकायदेशीर ठरवली ना एन्व्हायरमेंटल लॉ मुळे. एन्व्हायरमेंट आदर्शमध्ये जमिनीपासून सगळे घोटाळे आणि आपल्या नातेवाईकांना फ्लॅट दिले. इथे शिवस्मारकाच्या इथे काही कोणी भाजपच्या नेत्यांचे फ्लॅट नाही होणार पर्यावरणाच्या मुद्द्यामुळेच ते प्रकरण पहिल्यांदा गाजलं आणि नंतर लक्षात आलं की तिथं सर्वांचं कल्याण झालेलं आहे. आणि आज जनतेला, आज असीम सरोदे एक वकील आहेत, विषयाचे तज्ज्ञ आहेत, त्या विषयामध्ये ते वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून लढतात. आज सर्वसामान्य जनतेला स्मारक हवं आहे, जनतेची भावना आहे. आणि जर राष्ट्रवादीच्या उदयनराजेंना घ्यायला भाजपला अडचण नाही, पासलकरांना काय अडचण आहे? अहो ते स्वयंभू आहेत, ते राष्ट्रवादीचे फक्त नावाला आहेत उदयनराजे, ते स्वयंभू खासदार आहेत. स्वयंभू असतील तर ते भाजपमध्ये येतील ना थोड्या दिवसांनी. बरं ठीक आहे, जसे पासलकरांना काय अडचण आहे? आणि पर्यावरणाचे जे मुद्दे आहेत ते कोर्टात आहे, कोर्ट निश्चितपणे त्याला निर्णय देईल, न्याय देईल, प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हे स्मारक अडकणार नाही, हे स्मारक विक्रमी वेळामध्ये पूर्ण होणार आणि विक्रमी पद्धतीने पूर्ण होणार. अजित सावंत, जनतेला शिवस्मारक हवं आहे आणि शिवस्मारक समितीच्या अध्यक्षाला राज्यमंत्रीपद हवं आहे. विनायक मेटेंविषयी बोलतोय. प्रश्न असाच आहे ना की कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आपलं दुकान चालवायचं, हा धंदा या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष चालू आहे आणि अनेकांना त्याच्यामध्ये यशही मिळालं. काँग्रेसने केला, शिवसेनेने केला, भाजपने कधीही केला नाही. भाजपने केला. अहो काय भांडणं झाली, ते विनायक मेटे रुसले होते, आमदारकीची शपथ घेत नव्हते. अजित सावंत बोला. भारतीय जनता पक्षाच्या जेव्हा हे लक्षात आलं
की हेडगेवारांचे आणि गोळवलकरांचे फोटो लावून काय मतं मिळणार नाहीत, तेव्हा मोदींबरोबर शिवछत्रपतींचा आशीर्वाद देऊ भाजपला साथ हा फोटो लावायला लागला त्यांना. आणि प्रश्न असा आहे याच्यामध्ये की तुम्ही मगाशी मेटेंचं उदाहरण दिलं की मेटेनं जेव्हा शिवस्मारक समितीचा अध्यक्ष, आज प्रत्येकजण स्वतःला शिवभक्त समजतो, मेटेंचं तर शिवसंग्राम हा त्यांची संघटनाच आहे. शिवस्मारक समितीचा अध्यक्ष बनवल्यानंतर त्यांना आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं मला मंत्रिपद दिलं नाही, मी एवढं मोठं माझं योगदान आहे. आणि शेवटी भाजपच्या नेत्यांना त्यांना सांगावं लागलं मेटेंना, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सांगावं लागलं किंवा तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला जे मिळायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला दिलं, आता निमूट गप्प बसा. पात्रता सांगितली इथपर्यंत बोलले आहेत, व्हॉट यू आर डिझर्विंग. त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये ती बातमी होती, यू हॅव गॉट व्हॉट यू डिझर्व, याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. प्रश्न असा आहे, त्यानंतर त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्याच्यानंतर शपथ घेतली. प्रश्न असा आहे की हे जे शिवस्मारक वगैरे हे जे मुद्दे असतात ना, ते नेहमी असे भावनिक राजकारण करण्यासाठी वापरायचे आणि नेमके असे कोर्टात नेऊन टाकायचे. जसं आता आरक्षण देता येणार नाही माहिती आहे, कोर्टात नेऊन टाकायचं. आम्ही 2,500 पानाचं प्रतिज्ञापत्र केलं होतं, आता कोर्टानेच नाही दिलं त्याला आम्ही काय करणार. म्हणजे ही जी आता तशीच गोष्ट आहे शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये. आम्ही द्यायला तयार होतो, 3600 कोटी रुपये आम्ही त्याच्यासाठी तरतूद केली होती, पण कोर्टानेच आणि पर्यावरण त्या ग्रीन ट्रिब्युनलनेच नाकारलं हे म्हणायला परत हे मोकळे. म्हणजे हा सगळा जो आहे तो जनतेच्या भावनांशी चाललेला खेळ आहे असं माझं मत आहे, आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे. अजित स्मारक आता हे बनवायचं काय आहे. म्हणाले भालचंद्र शिरसाट की उदयनराजे बघा थोड्याच दिवसात ते भाजपमध्ये येतील, तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या विद्यासाई चव्हाण काही बोलल्या नाही, कारण त्यांना माहिती आहे की उदयनराजेंचं काय खरं नाही, असून नसल्यासारखे उलट गेलेले बरे. नाही, नाही, मी भाजपचं मुद्दा काय यासाठी खरं नाही, मांडतोय, त्यांना माहिती मुद्दा यासाठी त्यांना हेही मांडतोय, माहिती आहे. फेब्रुवारी 2014 जेव्हा रायगडावरती पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी आले होते, त्या कार्यक्रमाची जी निमंत्रण पत्रिका आहे ना, त्यावरती उदयनराजे भोसलेंचं नाव होतं. तेव्हा ते राष्ट्रवादीचे खासदार होते, पण ते त्या कार्यक्रमाला गेले नाहीत. आता मात्र ते वंशज म्हणून भूमिपूजन किंवा जलपूजन करायला येत आहेत आणि भालचंद्र शिरसाट म्हणतायत की ते भाजपमध्ये पण येतील. ताई बोला. स्वागत आहे त्यांचं. नाही, मला हे कळत नाही की उदयनराजे गेले किंवा संभाजीराजे गेले तरी ते छत्रपती शिवाजीराजांचे वंशज म्हणून जाणार, त्याच्यात काही प्रश्नच नाही. आम्हालाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सगळ्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही सगळ्या जणांनी या, कारण आम्हाला जाण्यापासून कोणी अडवूच शकत नाही. त्याला आम्हाला काही मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाची गरज नाही आहे, कारण आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे हा आम्हीच सुरू केलेला प्रोजेक्ट आहे. आज हे बघा, मी तुम्हाला जे पहिल्यांदा सांगितलं की हे श्रेयाचं राजकारण जे भाजपचं आहे हे काही नवीन नाही आहे ना. भाजप जे 4 वर्ण 84 वर्ण आज सत्तेमध्ये आलेले आहे, ते कुठल्या ना कुठल्या अशा गोष्टींच्या ह्याच्यातच सत्तेवरती आलेले आहे. त्यामुळे काही खऱ्या अर्थाने काही कामं करायचे, लोकांसाठी कामं करायचे हे या पक्षाला माहिती नाही आहे. आणि आता जे खासदारांची वगैरे तुम्ही नावं घेत आहेत ते आमच्या पक्षाचेच आहे, त्याच्यात काही वाद नाही आहे. परंतु तुम्ही जे माझ्या वतीने सांगतायत की ते आज उद्या कुठे जातील, आता हे आज तर हे कोणीच सांगू शकत नाही, कुठला कार्यकर्ता की पक्ष कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही, कारण हे राजकारण असं झालं आहे. परंतु भाजपाचं जे आता हे 3600 कोटी म्हणतायत ते उद्या भाजप हे देणार आहे का? या निधीची त्यांनी तरतूद केली आहे का? त्यांनी कुठलाही त्याचा खुलासा केलेला नाही आहे. आणि मला हे म्हणायचं की आज फक्त निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला सीट्स कशा मिळवता येतील याचा भाजपचा प्रयत्न आहे. आणि म्हणून ते मित्रपक्षालाही डावलून हे सगळं जे करत सुटले ते फक्त श्रेयवादच करण्यासाठी त्यांचं चाललेलं आहे. परंतु हे सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे माहिती आहे की आघाडी सरकारच्या काळामध्ये ही जागा शोधण्यात आली. शिवस्मारकाचं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळं हे आम्ही केलेले कार्यक्रम आहे. इव्हन मेट्रो रेल्वे सुद्धा शिवस्मारकाचं राजकारण आजचं नाही आहे, हे आधीपासून होतंय. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचं आश्वासन आहे, ते कोणताच पक्ष त्याला अपवाद नाही आहे. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस घ्या, राष्ट्रवादी घ्या, भाजप घ्या, शिवसेना घ्या की शिवस्मारक करू, कारण अस्मितेचं राजकारण प्रत्येकाला करायचं आहे. यावर आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता पुन्हा आपला प्रश्न बघा. शिवस्मारकावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय का? 90% लोक म्हणतायत हो, शिवस्मारकावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय. भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर आहेत आणि ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आहेत. असीम सरोदे आणि विकास पासलकर,
तुम्हा दोघांनाही एकच प्रश्न आहे, दोघांनीही एकामागून एक उत्तर द्यायचं आहे. शिवस्मारक इतकं भव्य दिव्य महत्त्वाकांक्षी 3600 कोटी रुपये खर्च करून त्याची डेडलाईन नाही आहे, ते कधी पूर्ण होणार हे माहीत नाही आहे, हे आपण एकीकडं करतो. आणि दुसरीकडं शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते जीर्णावस्थेत आहेत, त्याची देखभाल नीट होत नाही आहे, त्याची डागडुजी नीट होत नाही आहे, त्याकडं सरकारनं लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आणि माझा आक्षेप हा आहे की इतर वेळी मराठा संघटना शिवाजी महाराजांचं जे भांडवल करतात ते गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबतीत सरकारच्या मागं सोटा घेऊन का लागत नाहीत. आधी असीम सरोदे. नाही, मला असं वाटतं की शेवटी आपण जेव्हा प्रशासनाचा मुद्दा विचारात घेतो, पैसे आपण कशावर गुंतवतो आणि पैशाचा विनियोग कसा करतो याची जबाबदारी किंवा अकाउंटेबिलिटीचा आपण विचार करतो, तेव्हा सातत्याने हे दिसून आलेलं आहे की जिथे जिथे भावनिक मुद्दे त्याचं राजकारण करता येते तिथे पैसे इन्व्हेस्ट करण्यात आलेले आहे. आता गड किल्ल्यावर जाऊन लोकांना स्वतःच्या जीवनच्या धबड गडग्यातून प्रत्येक वेळेस गड किल्ल्यावर जाण्यासाठी त्यांना वेळ नाही. लोकांना आपला जीवनाचा संघर्ष लोक लढत आहेत आणि अशा वेळेस मग सरकारला वाटते की तिकडे लोक जात नाही, तिकडे लक्ष दिलं नाही चालेल. त्यामुळे जिथे इझिली लोक जमतात, ज्याला झुंड आपण म्हणू, झुंड, गर्दी, गट, जमाव असं जिथे जमू शकतो त्या ठिकाणी आपण पैसे गुंतवायचे आणि तिथे अस्मितेचं राजकारण करायचं, असं सगळ्याच सरकारने हा वापर केलेला आहे असं आपल्याला दिसते. आणि त्यामुळे गडकिल्ले जे संवर्धन झाले पाहिजे, ज्याच्यातून इतिहास संवर्धन होईल, ज्यातून शौर्याची गाथा संवर्धन होईल, ते करताना कोणी दिसत नाही. मात्र नवीन नवीन काहीतरी करायचं आणि त्याचं श्रेय घ्यायचं, ह्याचं हे राजकारण आहे. मला राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो पर्यावरणाचा मुद्दा सांगायचा होता तुम्ही आपल्याला सांगितलेला आहे. पर्यावरणाचा राजकारण झालं पाहिजे, ते सकारात्मक असेल याची जाणीव जेव्हा आपल्या राजकीय पक्षांना होईल तेव्हा आपलं राजकारण पण खूप सकारात्मक होईल. ही जाणीव करून देणारी ही शिवछत्रपतींच्या स्मारकांबद्दलची केस आहे आणि त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट हा राजकारणाला पण ठरू शकतो असं मला वाटतं. विकास पासलकर उत्तर द्या. आशिषजी मला थोडा वेळ द्या. नाही, वेळ बिलकुल नाही आहे, थोडक्यात मांडा. आता तुमचा राजकीय पक्ष झालेला आहे, भाषण करायचं नाही. थोडा वेळ द्या. नाही, संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्ष म्हणूनच बोला. आता विश्लेषण पुढे, आता राजकीय पक्ष आहे, मागणी मागा. नाही, विश्लेषणाचा विषय नाहीये. नाही तुम्ही आता लोकांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जेव्हा संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेवरून राजकीय पक्ष झाला त्याला आता लोक प्रश्न विचारतील. हे लक्षात घ्या, मराठा सेवा संघ ही फादर बॉडी आहे. मी संभाजी ब्रिगेड म्हणून तुम्हाला विचारतोय, तुम्ही संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहात. समाजकारण आहे. मी तेच सांगतोय तुम्हाला की मला तुम्ही 15-20 वर्षामध्ये जे संघटनेच्या माध्यमातून प्रश्न विचारला ते मी सांगतो की गेल्या 15 वर्षामध्ये शिवनेरीची डेव्हलपमेंट झालेली आपण पाहिलेली असेल. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्यावेळेस होते. संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. तुम्ही समाधानी आहात? डेव्हलपमेंट झाली. तुम्ही काय पालन तो पुरंदर किल्ल्यासाठी नाही, आपण प्रश्न विचारला होता संघटना काय करतात, तर त्या ठिकाणी आपण पुरंदर किल्ल्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सातत्याने त्यावेळेस आघाडी सरकारच्या पाठीमागे लागून पुरंदरच्या डेव्हलपमेंटसाठी रायगडचं काय झालं? रायगडाचं काय झालं? होताना दिसतीये आता. तर रायगडाचं काय? रायगडच सांगतोय. गेल्या अनेक वर्षामध्ये रायगडच सांगतोय. गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या हातामध्ये कुठली सत्ता नसताना आम्ही सातत्याने निवेदनं दिलेली आहेत. रायगडवरचा विषय घेतला तुम्ही तर रायगडवरती आज मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. तो पुतळा बसवण्यासाठी छत्रपती संभाजी राजेंच्या मागे लागून आम्ही त्या ठिकाणी अनेक वेळा मराठा सेवा संघाने प्रयत्न केला. 3 वेळा पुतळा बसवण्याचा. तो पुतळा बसवला. आणि डेव्हलपमेंटचं म्हणाल तर गेल्या 3.5-4 वर्षामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. तिथे रायगडचे कमिशनर सत्रे साहेब होते, त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना आघाडी सरकारमध्ये नियोजन करायला सांगितलं. त्यानंतर त्या ठिकाणी प्रभाकर देशमुख म्हणून आता कमिशनर आलेले आहेत रायगडचे, त्यांच्याकडे सातत्याने आम्ही मागणी केली की रायगडची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिले आम्ही. त्यानंतर छत्रपती संभाजी राजेंच्या माध्यमातून सातत्याने आम्ही प्रयत्न केला आणि सातत्याने पाठपुरावा केला. आणि तिथे शिवभक्तांची गर्दी वाढल्यानंतर यावेळेस मुख्यमंत्री
मुख्यमंत्री जेव्हा राज्याभिषेकाला आले त्यावेळेस त्यांनी 500 कोटी रुपयाचा निधी रायगडावरती देणार रायगडासाठी, जर मी कुठं चुकलो तर मला या टकमक टोकावरनं लुटून द्या. त्यानंतर सुद्धा तो निधी मिळत नव्हता. पुन्हा आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जिथून जमेल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला आणि आता काही 8 दिवसापूर्वी मला समजलंय की त्यासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. तिथं सर्वे चालू झालेले आहे, तिथं काम चालू झालेलं आहे. आणि विशेषतः आपल्याला सांगावंसं वाटतं की प्रशासनाला सातत्याने 31 डिसेंबर आज जवळ येतोय, 31 डिसेंबरला लोक कुठल्या प्रकारच्या पार्ट्या रात्रीच्या साजऱ्या करतात. आम्ही 31 डिसेंबरला प्रशासनाला हाताशी धरून त्या ठिकाणी मागच्या वर्षीपासून जिजाऊच्या पाचाडच्या वाड्यावरती त्या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनजागरणाचा कार्यक्रम केला, पोवाड्याचा कार्यक्रम केला, आजूबाजूच्या गावातील लोकांना बोलवलं आणि या सर्वासाठी मला प्रशासनाने अतिशय मदत केलेली आहे. म्हणून ठीक आहे, संघटना ठीक आहे. म्हणून तुमचं समाधान आम्ही झालंय असं मी सातत्याने मानतोय. प्रामाणिकपणे सरकारकडून तुमचं शिवचरित्राच्या समाधान झालंय असं विचाराचे तुमच्या बोलण्यातून वाहक दिसतंय. काम अजित करतो सावंत, प्रामाणिकपणे. कुठलीही संभाजी ब्रिगेड सत्ता ज्या नसताना पद्धतीने सांगताय ते सरकार त्यांच्यावर मेहरबान असल्यासारखं सांगतंय. 500 कोटी मागितल्यावर 50 कोटी दिले हे सांगतायत आणि ते म्हणताय सगळ्या बाबी आता सुरळीत होत आहेत, सरकार आमच्या निवेदनांचा दखल घेत आहे, सरकार सगळं काही करेल. तुम्हाला विश्वास आहे? नाही, प्रश्न असा आहे की पासलकरांना स्वतः आपण केलेले प्रयत्न हे संपूर्णपणे योग्य आहेत आणि पुरेसे आहेत असं वाटतं का? त्याला मिळालेला सरकारचा प्रतिसाद पुरेसा आहे किंवा त्याच्याबद्दल ते समाधानी आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता असीम सरोदे म्हणाले की त्या गड किल्ल्यांवर रोजच्या धबडग्यातून लोकांना जायला वेळ मिळत नाही. ह्याचा अर्थ की गड किल्ल्यांवरती आजची जी अवस्था आहे त्यामुळे लोक तिकडे पाहिजे त्या पद्धतीने आकर्षित होत नाहीत किंवा त्यांना जाणं तिथे सुलभ होत नाही. आणि म्हणूनच 3600 कोटी रुपयांचा एवढा मोठा निधी ज्यावेळेला एखाद्या समुद्रामध्ये जिथे लोकांना जाणं अवघड होणार आहे अशा ठिकाणी खर्च करण्याच्या ऐवजी गड किल्ल्यांचं जर संवर्धन झालं, त्या ठिकाणी जर शौर्याची गाथा जिवंत झाली तर त्याच्यापासून प्रेरणा मिळेल. आणि मला मुद्दाम आवर्जून सांगायला पाहिजे, मी राज ठाकरेंचं अभिनंदन करतो की त्यांनी एक विचार मांडला की गड किल्ल्यांचं जर संवर्धन झालं तर इतिहास जिवंत होईल, त्याच्यापासून प्रेरणा तर मिळेलच, पर्यटनाला चालना मिळेल, तिथल्या शेतकरी कुटुंबातल्या अनेकांना रोजगार मिळेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जे रयतेचं राज्य शिवछत्रपतींना अपेक्षित होतं ते राज्य निर्माण करण्याची एक प्रेरणा सरकारला आणि इतर संघटनांना आणि लोकांना सुद्धा शिवभक्तांना मिळेल असं मला वाटतं. आणि ते करण्यासाठी जर संभाजी ब्रिगेडने आग्रह धरला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. भालचंद्र शिरसाट, लास्ट संभाजी कॉमेंट. ब्रिगेड चले कायमच चलो नेहमी सावंत छत्रपती साहेब के साथ प्रत्येक म्हणत गोष्टीसाठी आग्रही छत्रपतींचा आहे. आशीर्वाद आमच्या सोबत आहे प्रत्येक असं ठिकाणी म्हणत कुठलाही पासलकर कुठलाही प्लीज आता समाज थांबा. बिघडला पासलकर नाही. पासलकर थांबा, आता बस झाला, थांबा थोडं. भालचंद्र शिरसाट, बोला छत्रपतींचा आमच्या सोबत आशीर्वाद आहे, बरोबर, सगळं झाली, सत्ता आली, आता शिवस्मारकाचं राजकारण होतंय, तिथूनच तुम्ही महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजवताय. अशा वेळी खरंच सांगा, शिवस्मारकाविषयी सरकारची जी योजना आहे त्यामध्येच आता विनायक मेटे कधी रुसतात, कधी हसतात, कधी मुख्यमंत्र्यांच्या आता बैठकीला जातात. तुम्ही म्हणताय की आता मच्छीमारांचा जो विरोध आहे तो सुद्धा मावळला जाणार आहे. कशी सगळी मांडवली होणार आहे? कुठलीही मांडवली होणार नाही. शिवस्मारकासाठी जे लागेल, तन मन धन, पैसा लागला पैसा, त्याच्यामध्ये काही जणांना काही विशेष सवलती द्यायला लागल्या, सवलती सर्व काही देऊन शिवस्मारक पूर्ण करणं, कालबद्ध पद्धतीने 2018पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करणं, पर्यावरणाची हानी न होऊ देता त्या खडकावरती स्मारक होणार आहे. आता असीम सरोदे साहेबांची काही याचिका मी वाचलेली नाही, पण याचिकेमध्ये त्यांनी बरेच मुद्दे लिहिलेले असतील. पर्यावरण खातं त्याच्यावरती आपलं उत्तर देईल. समुद्रामध्ये आज मुंबईचं सिवर सोडलं जातं आहे, त्याच्यासाठी काही टेक्नॉलॉजिकली आपण आतमध्ये गेलो 3-3.5 किलोमीटर, पर्यावरणाची आणि समुद्राची कुठलीही हानी न होऊ देता, ऱ्हास न होऊ देता, भर पावसाळ्यात भर वादळात लोक तिकडे पोचू शकतील, सर्व मार्गाने पोचू शकतील, जलमार्गाने पोचू शकतील, रस्त्याने पोचू शकतील, असं एक सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक येणारा प्रत्येक पाहुणा, मुंबईत येणारा प्रत्येक देशी आणि परदेशी पाहुणा बाबासाहेबांचं स्मारक बघेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघेल आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक बघेल आणि अमेरिकेच्या तोंडात मारणारी अशी 3 स्मारक. अमेरिकेच्या तोंडात कशाला मारायची? आपण येऊन जाऊन त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीशी का तुलना करतो प्रत्येक गोष्टीची? अशासाठी आपलं स्वतःचं म्हणून काही सांगूया ना. नाही सांगतो ना, हा सर्वात मोठा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा 182 मीटरचा होता. त्यावेळेला काँग्रेसने मला एक सांगा, हे सगळं 2019 पर्यंत पूर्ण होईल?
100% पहिला टप्पा हा शिवस्मारकाचा पूर्ण होणार. शिवस्मारक हे मोठं आहे, 3 टप्प्यामध्ये काम होणार आहे. पहिला टप्पा तोपर्यंत पूर्ण होणार आहे आणि मेट्रो रेल सुद्धा पूर्ण होणार आहे. नाही शिवस्मारकावरून मेट्रोवर जाऊ नका. नाही ताई भालचंद्र शिरसाट नाही भालचंद्र शिरसाट, हे काय आपलं इलेक्शन कॅम्पेन चाललेलं नाही ताई. नाही, आता तुम्ही म्हणताय बिगुल पंतप्रधान वाजवतोय. नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहे बिगुल आणि तुम्ही वाजवलंय. अवघ्या देशाला संबोधून भाषण करणार आहे. बहनों याचा भाइयों, अर्थ शिवस्मारकाला नरेंद्र मोदींचा हात लागणार आहे. आतापर्यंत असं बघितलेलं आहे, जिथं नरेंद्र मोदींनी हात लावला त्यांच्या नावावरती ते जमा होतं. आता उद्या शिवस्मारक सुद्धा नरेंद्र मोदीच्या श्रेय नामावलीत जमा होणार आहे. मग तुमचं सगळं श्रेय गेलं. नाही आमचं श्रेय कधीच जाणार नाही, कारण ह्याला जे प्रयत्न करायचे ते आमच्या काळामध्ये सुरू केले. ते आमच्या प्रयत्नामुळे शिवाजी महाराजांचं स्मारक होतं आहे. नरेंद्र मोदींनी हात लावू दे, नाही तर बहिनो और भाइयों करून भाषण करू दे, त्याचं जे श्रेय आहे ते घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हे लोक कधीच विसरणार नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळामध्ये हे सगळं सुरू झाले. जे हिंदू मिल असू दे, शिवाजी महाराजांचं स्मारक असू दे, पुन्हा एकदा सांगते मेट्रो असू दे, कितीही तुम्ही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तर जे राम मंदिर तुम्ही आत्तापर्यंत बांधू शकला नाही ते दुसरीकडे तुम्ही येऊन दुसऱ्यांचं श्रेय घेण्याचा जो प्रयत्न करताय तो इतका केविलवाणा प्रयत्न आहे. आणि हे मला हे कळत नाही की हे 2018पर्यंत पूर्ण होणार म्हणतात. मला तर काही कुठे निधीची तरतूद नाही कुठे. मला असं वाटतं एकीकडे हे इथे उद्घाटनं करणार आणि तिकडे कोर्टातनं हे काम कसं थांबवता येईल याचाही प्रयत्न हे भाजपवालेच करू शकतील. म्हणजे यांच्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे. त्यामुळे श्रेयाचं कितीही राजकारण यांनी केलं तरी त्याचं श्रेय लोक यांना कधीच देणार नाही, कारण खरं याचे कोण मागे आहेत, दाते आहेत. 10 वर्ष हे लटकवत लोकांना ठेवलं माहिती होतं. आहे. 10 वर्ष नाही, 10 वर्ष लटकवत ठेवलं होतं. खरंच 2019 वर्ष असं असणार आहे ना अजित नाही, नाही, आता सावंत, तुम्ही की या किती वर्षात वर्षात किती पूर्ण होईल आश्वासनं ते दिली सांगा गेली ना. आणि काय काय मुख्यमंत्री पूर्ण करणार आहेत याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला आहे. अगदी. 2019 कुठलीही डेडलाईन 2019. पण ऍक्च्युली हा होतं डेडलाईनचा सगळ्याला विषय 2019. नाहीये. शिवस्मारकाचा मुद्दा हा अस्मितेचाही मुद्दा आहे, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण शिवस्मारक किंवा शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं वैभव आहे. महाराष्ट्राचं एक जगाला सांगण्यासारखं काहीतरी दैवत आहे. महाराष्ट्राचं शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे. त्यांचं भव्य स्मारक असावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण तिथं कुठंतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. कोर्टाचे नियम असतात, पर्यावरणाचे नियम असतात, यांचाही विचार झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रेयवादाचं जे राजकारण पक्षांतर्गत चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे. खरंच जर का एखादा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर मग त्यासाठी सर्वांची मदत लागणार आहे. सर्वांचा विचार विनिमय करून एकत्रित प्रयत्न लागणार आहे, ते झाले पाहिजे. आता होतंय काय की सार्वजनिक बांधकाम खात्यानं तर सर्क्युलरच काढले की शिवस्मारकाच्या जाहिराती सर्व महाराष्ट्रात दिसल्या पाहिजे. म्हणजे काय तर भाजप सरकार ते श्रेय घेणार, उद्या त्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी विरोध करणार आणि मग शिवस्मारक होण्याऐवजी त्याची कुप्रसिद्धी होणार. हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का असा विचार आता सर्वसामान्य करू लागल्यात. आज आपण इथंच थांबतो, पण थांबता थांबता किंवा जाता जाता आपला विषय बघा. आपला आजचा सवाल होता, शिवस्मारकावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय का? 87% लोक म्हणतायत होय, श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय. म्हणजे भालचंद्र शिरसाट यांनी इतकी चांगली बाजू मांडली की एका सेगमेंटमध्ये 3% आपला पोल घसरला. त्यामुळे पुन्हा तेच आहे की नरेंद्र मोदी येतपर्यंत कदाचित ती टक्केवारी आणखी घसरेल. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवाद.